शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शेंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, ही जी व्हरायटी आहे ही आता राज्य करणार आहे असा माझा अंदाज आहे. 86-032 या व्हरायटीला ही व्हरायटी मागे टाकणार आहे आणि महाराष्ट्रातले सर्व शेतकरी जास्तीत जास्त शेतकरी VCF 517 म्हणजेच मंड्या 517 म्हणजेच बाहुबली 517 ही व्हरायटी तुम्ही करायला चालू करा, कारण 86-32च्या तुलनेत जवळजवळ दुप्पट वाढ आहे. हे पहा, ही 5 रोपं मी लावलेली आहेत 86-32ची. हे पहा, 1 2 3 4 5 ही 86-32ची रोपं आहे आणि पुढं मंड्याची रोपं आहे. मंड्याची वाढ पाहू शकता किती छान आहे. सगळी खतं सगळी व्यवस्थित चालू आहेत सगळ्याला. ड्रिपच्या लाईनी हे बघा, इथे एक आहे, या साईडला 2 आहेत, कडेला सरी असल्यामुळे. त्यामुळे सगळीकडे खतं सेम आहेत, पण फरक बघा. VCF 517 म्हणजेच मंड्या 517 या ही कर्नाटकची व्हरायटी आहे. हिला बाहुबली 517 असं पण म्हटलं जातं. तुम्ही तुमच्या शेतामध्ये ही व्हरायटी करा शेतकरी मित्रांनो. 100% ही व्हरायटी चांगली आहे. महत्वाचं म्हणजे आपण टाकलेलं मटेरियल जे आहे, खतं आहे, ती चांगल्या पद्धतीने अपटेक करणारी व्हरायटी आहे आणि न पडणारी न लोळणारी व्हरायटी आहे. मुळाला अतिशय चांगलं वाढणारी व्हरायटी आहे आणि पानं सगळी स्वच्छ आहेत. कुठलाही रोग ह्या व्हरायटीला येत नाही. तुम्ही ट्रायलला 100 रोपं आणा आणि तुमच्या प्लॉटमध्ये लावा आणि मग त्याचा रिझल्ट तुम्ही पुढं करू शकताय. आम्ही आमच्या भागामध्ये चांगलं ही व्हरायटी आलेली आहे, त्यामुळं आम्ही पण याची लागण केलेली आहे यावर्षी. बघा किती छान आहे. 108 दिवस झालेले आहेत. 108 दिवसाच्या मानानं अतिशय चांगला फरक आहे इतर व्हरायटीच्या मानानं. आता 86-32ची तुलना केला तर किती छान याची वाढ आहे आणि 86-32ची वाढ कशी आहे हे तुम्ही पाहिलेलंच आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही व्हरायटी तुम्हीही करा. अतिशय चांगली व्हरायटी आहे. VCF 517 ही व्हरायटी. शेतकरी मित्रांनो, नवीन असाल तर माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेतकऱ्यांपर्यंत, की म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती समजेल की कोणती व्हरायटी सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमचं उत्पादन वाढीसाठी व्हरायटी तुम्ही कोणती लावताय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण बेनं पहिलवानचं बेनं असेल तर पहिलवानच तयार होणार शेतकरी मित्रांनो. आणि हे पहा, 80-90 किलोचा पहिलवान जो आहे त्याचं लग्न चांगल्या ह्याच्यावर केला तर चांगलाच पैदास होणार आहे, तो पण पहिलवानच तयार होणार आहे. आणि तुम्ही जर 50 किलोचा मुलगा असेल आणि मुलगी पण 40-50 किलोची असेल तर त्यांचं बेनं जे आहे ते 40-50 किलोचाच पहिलवान त्यांचं तयार होणार आहे. आणि 90 किलोचा जो आहे, 80 किलोचा जो आहे, तसाच त्यांचं ते बेनं तयार होणार आहे. तसंच ह्या ऊसाचं पण आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे माणसासारखंच ह्याचं पण आहे. तुम्ही किती छान व्हरायटी निवड करताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपल्याला कसं आहे, ह्या व्हरायटीचा एक ड्रॉबॅक आहे, म्हणजे ह्याला फ्लावरिंग येतं. म्हणजे ह्या व्हरायटीला तुरा येतो. पण तुरा जरी आला तरी ही व्हरायटी वजन सोडत अजिबात नाही. आमच्या भागामध्ये ऑक्टोबरमध्ये लावण केली होती एक शेतकऱ्यांनी आणि ती गेली जानेवारीमध्ये. तुरा भरपूर आले होते, सगळ्या ऊसाला तुरावलं आले होते. तरी पण त्यांचं 30 गुंठ्यामध्ये जवळजवळ 65 टन उतारा पडलेला आहे याचा. त्यामुळे आम्ही ही व्हरायटी केलेली आहे. अतिशय चांगली व्हरायटी आहे, तुम्हीही करा. शेतकरी मित्रांनो, 18-061 ही व्हरायटी आहे. ही मंड्या 517 प्लस 86-032 ही व्हरायटी आहे. ती 18-061 ती सुद्धा करू शकताय. ती सुद्धा व्हरायटी चांगली आहे. तर माझ्या मते तुम्ही या 2 व्हरायटीमध्ये निवडू शकताय. पहिला तुम्ही ट्रायल बेसवर तुमच्या प्लॉटवर 100 रोपं आणून लावा. 18-061 ची 100 रोपं लावा आणि मंड्या 517ची 100 रोपं लावा. त्यात तुम्हाला कोणता रिझल्ट चांगला येतोय तुम्ही पाहू शकताय आणि मग पुढे त्याचं बेनं वाढवू शकताय. अतिशय चांगली व्हरायटी आहे. पानावर कुठल्याही पद्धतीचं बुरशीचा अटॅक नाही आहे, पाहू शकताय.
पानं एकदम स्वच्छ आहेत. संध्याकाळचा मी व्हिडिओ बनवत आहे. बारीक अजून सूर्याचं जे किरण आहे हे पाहू शकताय. त्याचा प्रकाश जो आहे तो पानांवर पडलेला आहे. हे पहा, तसंच पानं पण दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, असंच तुम्ही पण नियोजन करा आणि व्हरायटी चांगली चूज करा. आणि तुम्ही पहिला एक 100 रोपं आणून ट्रायल करा, ट्रायल बेसवर हे करा आणि मग तुम्ही ती व्हरायटी तुमच्या. कसं असतं शेतकरी मित्रांनो, प्रत्येक भागामध्ये प्रत्येक व्हरायटी म्हणजे सगळीच व्हरायटी राज्य करेल असं नसतं. त्यामुळं तुम्ही ट्रायल बेसवर एक 100 रोपं लावून त्याचं अंदाज घेऊ शकता ही व्हरायटी आपल्या भागामध्ये चालते का. तर जमिनीच्या पोतनुसार ते अवलंबून असतं. कोणत्या भागामधली, सांगली भागामध्ये जमिनीला कुठलं वाण जास्त चांगलं येतं, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, तर प्रत्येक हे भागावर अवलंबून असतं. प्रत्येक भागामधली जी माती आहे ती फरक आहे. त्यामुळे सगळीकडेच माती एकसारखी नाही आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे तुम्हीही तसा अंदाज घ्या आणि मगच त्या व्हरायटीची निवड करा. या चॅनलला शेतकरी मित्रांनो, माझ्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपना, की जेणेकरून जास्तीत जास्त हा व्हिडिओ जो आहे तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. आणि अशी मी जी माहिती सांगतोय ती माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करा. फेसबुकवरून सुद्धा मी व्हिडिओ टाकायला चालू केलेला आहे आणि यूट्यूबला सुद्धा आहेच माझं चॅनल. त्यामुळं हे पहा, आता तुम्हाला मी प्लॉट दाखवतो. सगळीकडं एकसारखी वाढ आहे. करेक्ट मध्ये उभारलेलो आहे मी. बाळ भरणी आता आम्ही करून 15 दिवस झाले. 15 दिवसापूर्वी मी व्हिडिओ बनवला होता. तुम्ही पाहू शकता 15 दिवसात किती छान फरक पडलेला आहे. हे आपलं गजरी गवत आहे, दिसत आहे तुम्हाला. हे घर सुद्धा आहे. शेतकरी मित्रांनो, या 2 झाडाजवळ मी उभा राहिलेला आहे. इथून मी व्हिडिओ बनवलेला आहे. आता हात वर करून तुम्हाला ऊस दाखवत आहे. 15 दिवसानंतर तुम्ही इथंच उभारून मी तुम्हाला व्हिडिओ करतो आणि दाखवतो किती वाढ झालेली आहे. ठीक आहे, धन्यवाद. असंच फॉलो करा आणि तुम्हीही अशीच शेतीमध्ये सक्सेस व्हा शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.